अरे, आज इकडं कसं काय? नाही म्हणजे उद्या आपलं तिकडे भेटायचं ठरलं होतं ना. असं खोचकपणे बोलून समोरच्याला ओशाळायला लावण्याचं कौशल्य फक्त एकाच शहरात पाहायला मिळतं. ते म्हणजे अर्थातच. आता अर्थात म्हटल्यावर पुढचं बोलायची गरज नाहीये. कारण WhatsAppवर सगळेच जोक वाचत असतात. तरी पण अर्थातच पुणे. मी जितका पुण्यात राहिलोय, तितके मला वेगवेगळ्या गोष्टी शिकायला मिळाल्यात. माझ्या या शिक्षणाची सुरुवात झाली ती बोलण्यापासून. कुठे, कधी, कसं बोलायचं याचा हातखंडा जरी वेगवेगळा असला, तरी किती बोलायचं हे फक्त पुणेकरांनाच विचारावं. कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त आशय किंबहुना अपमान जो कधी कळतो आणि कधी कळूनही येत नाही, अशी वाक्य जर तुम्हाला बघायची असतील तर तुम्ही पुण्यातच गेलं पाहिजे. अगदी मिसळ असेल, गणपती असतील, गणेशोत्सव असेल किंवा पुण्याला लाभलेला ऐतिहासिक वारसा असेल किंवा खाद्यपदार्थ जितके प्रसिद्ध आहेत तितकंच प्रसिद्ध आहे पुण्याचं बोलणं. मी जितकं पुण्यात राहिलोय तितके मला लोक तिरसट वगैरे वाटले नाही. त्यांच्यातला प्रेमळपणाही कुठे कुठे दिसून आलाय. फक्त फरक इतकाच असतो की त्यांचा सडेतोडपणा आणि स्पष्ट वक्तेपणा इतरांपेक्षा जरा जास्त जाणवतो. तेही काही चुकीचं नाहीये म्हणा. नात्यात पारदर्शीपणा येतो, व्यवहार सुरळीत होतात. आणखी काय हवं नाही का? तर आजचा विषय निवडण्याचं कारण म्हणजे पुण्याला लाभलेली वक्तृत्वाची देणगी आणि पुणे आणि ट्रॅफिक. चला तर मग सुरू करूयात. मला काही खास अनुभव आलेत पुण्यात, ते मी तुमच्या समोर फक्त सादर करणार आहे बस. तर नाही, आधी इंट्रो बघून घ्या. काय कसं काय बरं चाललंय ना सगळं? या इकडे बसा आणि ऐका. हां, तर एकदा मी ट्रॅफिकमध्ये अडकलो होतो. कुठे म्हणून काय, पुण्यातच. ट्रॅफिकमध्ये अडकायला पुणे म्हणजे काय, मुंबई आहे काय, असं आमच्या पुण्याच्या शिक्षकांनी एकदा विचारलं होतं. तरी पण मी त्यांना हेच उत्तर दिलं होतं, कारण मी खरंच अडकलो होतो ट्रॅफिकमध्ये. आणि ट्रॅफिकमध्ये अडकल्यावर माझ्या मागे जे काका होते ना, ते त्यांच्या गाडीचा हॉर्न जोरात वाजवत होते. आता पुढे ट्रॅफिक आहे हे दिसून सुद्धा ते हॉर्न वाजवत होते. त्यांच्या त्या हॉर्न वाजवण्याने ट्रॅफिक कमी होणार होतं की क्लिअर होणार होतं, तरी पण ते जोरात वाजवत होते. मी माझ्या भावाकडे गाडी दिली, त्यांच्याकडे गेलो, त्यांना त्यांची काच खाली करायला लावली आणि त्यांना शांतपणे म्हणालो, काका तुम्ही पुढे जाऊन ट्रॅफिक क्लिअर करून येता का? तोपर्यंत मी तुमच्या गाडीचा हॉर्न वाजवत बसतो. त्या दिवशी मला पुण्याचं नागरिकत्व मिळालं. शांतपणे समोरच्याशी बोलून त्याचा कसा अपमान करायचा हे मला पुण्यातूनच शिकायला मिळालं. आता इतर शहरात तुम्हाला पाट्या वगैरे बघायला मिळतील, उक्का डुलकी उक्का अपघात किंवा अतिघाई संकटात नाही. पण तुम्ही जर पुण्यात आलात तर तुम्हाला पाटी बघायला मिळेल, गाडी हळू चालवा, घरी तीच बायको आहे. आता घरी जाऊन बायकोचे टोमणे ऐकणं ते सुद्धा पुणेरी बायकोचे, म्हणजे असं तो विषयच नाही. तर मी माझ्या भावासोबत अशी गाडी चालवत असतो. काय, माझा भाऊ कोण ते तुम्हाला माहिती नाही? अहो, तो बेसिकली पुण्यातलाच आहे, टोमणे खायला सरावलेला. टोमणे खाल्ल्याशिवाय त्याचा दिवसच जात नाही. अहो, जेवण सुद्धा जात नाही त्याला, अपचन होतं. तर त्याची गाडी मी चालवत असतो अगदी विना परवाना. आणि मला ओव्हरटेक करायची सवय, म्हणजे मला रेसिंग गेम्स वगैरे पण खूप आवडतात. मी PUBG खेळायचो ना, बॅन झालं. मी जेव्हा खेळायचो ना तेव्हा मी मारायचो कमी आणि पळवायचो जास्त. आता पण फौजी आले त्या काही काळजी नाही, चालायचंच. आता काय, लवकरच होईल सुरू PUBG असं वाटतंय. तो विषय नाही आपला. मला आहे ओव्हरटेक करायची सवय. आणि माझ्या मागे एक रिक्षावाले काका होते, त्यांना मी पुढे जायला जागाच देत नव्हतो. त्यांना साईड दिली नव्हती, त्यामुळे ते खूप वैतागले होते. मी गेलो जोरात पुढे. पुढे होता सिग्नल. मी मारला ब्रेक. मागून आले रिक्षावाले काका. त्यांनी केली रिक्षा माझ्या गाडीच्या बाजूला उभी आणि मला म्हणतायत, का रे ते स्कूटीचा आरसा काय सुनमुख पाहायला ठेवला का? अहो, एवढा अपमान सहन करून सुद्धा मी अजूनही पुण्यात गाडी चालवतो. कसं? त्याचं एकमेव कारण म्हणजे आत्मविश्वास. आता हा आत्मविश्वास काय आहे ते आपण पुढच्या भागात बघूयात. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा. आणि हो, आणखी एक महत्त्वाची गोष्ट बोलायची होती. मध्ये त्या काकूंवर खूपच अन्याय झाला. त्यांना 1800 रुपये मिळालेच नाही. म्हणजे 500च्या 3 नोटा, 200ची 1 नोट आणि 100ची 1 नोट. तर ह्याची बेरीज 1800 होते हे त्या काकूंना मान्यच नव्हतं.
आणि हा जो आत्मविश्वास आहे हा बघून मला असं वाटतं की त्या काकू पुण्याच्याच असाव्यात. तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुमचे जर काही अनुभव असतील पुण्याच्या बाबतीत असे, तर तुम्ही मला ते मी डिस्क्रिप्शनमध्ये ईमेल दिला आहे, फेसबुकची लिंक दिली आहे, इंस्टाग्रामची लिंक दिली आहे, मला कुठेही टाका. आपण ते काहीतरी शब्दबद्ध करून लोकांपुढे मांडण्याचा प्रयत्न करूयात. आणि मी पुढचा भाग लवकरच तुमच्या पुढे घेऊन येतोय. पुणे आणि आत्मविश्वास. बाय बाय.